सरकारला लाज वाटली पाहिजे की अशा एका शेतकऱ्याच्या भावनेचा संवेदनाचा अपमान करणं. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आज आपल्यासोबत आहेत. खरं सर, विधान परिषद सुरू आहे, लातूर दौरा करताय, कशा प्रकारचा दौरा असणार? नाही, मी मराठवाड्याच्या सगळीकडे जातोय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढत असताना भले इथं आम्ही निवडणूक लढू नसू, पण आमचे जे काही मतदार असतील त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करावं, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि बाकी जे येणार का SIR वगैरे आहे त्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांची जागरूकता, मतदारांची जागरूकता हाही उद्देश या दौऱ्याच्या मागे आहे. सर, खरं म्हणजे या विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार सर्रास सुरू असल्याची चर्चा सातत्याने होते, आरोप देखील होतो. हे कशा प्रकारचा घोडेबाजार? चर्चा नाही, हे सत्यता आहे. मतदाराला सोडा, उमेदवाराला सुद्धा फोन केला जातोय. आज भारतीय जनता पार्टीचे नेते उमेदवाराच्याच मागे लागले. उमेदवार मला काल भेटला धाराशिवला, या उमेदवाराच्याच मागे लागलेले. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये निवडणूक लढली पाहिजे. ज्याच्यात दम तो जिंकेल, ज्याच्या मागे ज्याच्या मागे जनता उभी आहे, मतदार उभी, तो जिंकेल. त्याला एवढी चिंता काय करायची गरज असते? निवडणूक ही लढायची असते. जिंकणं हारणं ठीक आहे, तुमच्याकडे संख्या आहे तर मग तुम्ही कशाला भानगडी करता? याचाच अर्थ तुमच्या मतदारावर, संख्येवर विश्वास नाही. हे सगळीकडेच होत आहे. एवढं त्यांच्याकडं हुकुमशाही पद्धतीचं बहुमत आहे, तर मग तरी विरोधी पक्षाचे जे लोक उभे त्यांना विड्रॉ करायला लावणं, त्यांना बसायला सांगणं, त्यांना खुल्या काही गोष्टी देणं. आता जसं नाशिकला कोण गीते, त्याची जामीन रद्द करण्यासाठी आता मी ते पत्र देतोय माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्या विधी विभागाला पण, की तुम्ही आता ती जामीन रद्द करणं सुप्रीम कोर्टात जाणार होते, गेले की नाही गेले, उद्या बघतो ते आता त्या विषयात. मला वाटतं अशा पद्धतीनं धाक दपटशा हुकुमशाही सगळीकडे चालू आहे. सर, कुठेतरी देवणी येथील शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी एक बैल दिला होता, वीज पडून लागल्यानंतर तो बैल बशा निघाला, त्यामुळे दुसरा बैल त्याला काल रेणापूरच्या बाजारातून दिला. पण त्या बैलाचा जो खरेदी केलाय त्याचे पैसे कोणीतरी तिसऱ्या शेतकऱ्यांनी दिले असले, अशा प्रकारची माहिती आहे. भाषा निघत नसतो, भाषा असतोच. भाषा निघत नसतो, तो असतो. तो एका गोशाळेतला बैल त्यांनी घेऊन गेला, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, कृषी विभागानं दिला. ह्या सगळ्या खोट्या झूट गोष्टी आहे. तो भाषा बैल होता आणि आजारी पण होता. आजारी असल्यामुळे बसत असेल, प्राणी मात्राच्या विषयी मी बोलणार नाही असं, पण आजारी असल्यामुळे तो बसत असेल, बसत असल्यामुळे त्याला कामाची सवय नसेल. तो बदलून देण्याची घोषणा इथला कृषी अधिकारी किंवा पशुसंवर्धन अधिकारी नाही, मुख्यमंत्री करतात. खरं तर सरकारला लाज वाटली पाहिजे की अशा एका शेतकऱ्याच्या भावनेचा, संवेदनाचा अपमान करणं. आज इथं नाही, ठीक आहे, हे मीडियावर आलं, फोटो आले म्हणून ठीक आहे त्या शेतकऱ्यात, पण आज असे हजारो लाखो शेतकरी या महाराष्ट्रात आहे की ज्यांच्या अवताला बैल जुंपायला नाही, अशा पद्धतीनं स्थिती. बरं, आता तोही बैल बसा आहे तर नवीन घेऊन देणार घोषणा केली मान्य मुख्यमंत्री. मला नाही, मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, अधिकारी आपला दिशाभूल करताय. याचे पैसे कोणी दिले याची इन्क्वायरी करा. एका शेतकऱ्यांनी या संदर्भात या शेतकऱ्याची मला वाटतं भावना लक्षात घेऊन स्वतः पैसे देऊन हा बाजारात विकत घेऊन बैल त्या शेतकऱ्याला दिलेला आहे. अधिकारी हुशारक्या मिळवतील, पण मान्य मुख्यमंत्र्यांनी या विषयाची चौकशी करावी. सर, नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये जवळपास 54 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचं चौकशी समोर येत आहे आणि 29,000 टन हा कांदा गायबच आहे. नाफेड नाही, कांदा गायब हा वेगळा विषय असू शकतो, वजन कमी जास्त होतं, परंतु नाफेड ही संस्थाच भ्रष्टाचारी झालेली. कारण मला सांगा, नाफेड खरेदी करतं कोणत्या बाजारात? नाफेडचं केंद्र खरेदीचं कोणत्या बाजारात आहे? शेतकऱ्यांनी कमी दरात घेतलेला, व्यापाऱ्यांनी घेतलेला, नंतर व्यापाऱ्याकडून नाफेडने घेतलेला. व्यापारी ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली बरेच लोक या ॲग्री प्रोड्युसर कंपनीत घुसलेले आणि त्याच्या माध्यमातून नाफेडनी भ्रष्टाचाराचा हेतूच माजवलेला आहे, एवढं तर मला माहिती आहे. रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय, तब्येत खालावत चाललंय, कुठेतरी सरकारची दखल घेतली पाहिजे, भावना लक्षात घेतल्या पाहिजे. कारण सरकारने 7-12 कोरा करू असं 3-3दा सांगितलं होतं, 7-12 करू, कोरा कोरा कोरा. कोरा नाही, त्याचा बोरा वाजवलेला आहे सरकारने. आता माझ्याकडे 2.5 लाख कर्ज आहे, 50,000 भरलं तर 2.5 50,000 माफ करतो, 2 लाख भरा. म्हणजे कर्ज माफी का कर्ज वसुली? सरकारची कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली योजना आहे. अयोध्येच्या राम मंदिरातून जवळपास 5 कोटी रुपये चोरी झालेत आणि 4 जणांना ताब्यात घेतले. आता बघा तुम्हीच,
रामाच्या मंदिराचं ट्रस्ट कोणाचं आहे, कोण चालवतो, कोण पैसे जमा करतं. म्हणजे बघा, रामाला सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. रामाला सुद्धा, प्रभू श्रीरामाला सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही.